आधी मला मारायचा प्रयत्न केला, आता माझ्या आईला, ते पण पैशांसाठी. या माणसाला पैशापुढं आपल्या माणसाचं प्रेम पण दिसणं झाले. एवढा कसा पैशासाठी आपापलाय हा माणूस? मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं, तुमच्यासाठी रक्तपात केला, आणि तुम्ही माझ्याच माणसाचं रक्त सांडलं. लय मोठी चूक केली आहे तुम्ही, लय मोठी. तुम्ही आपल्यामध्ये माझ्या आईला आणायला नको होतं, तिला त्रास द्यायला नको होतं. माझ्या माणसानं कुणी त्रास दिलेला मला नाही सहन होत. मग मी त्या माणसाला त्याच्या 100 पट जास्त त्रास देते. लालीजी, लालीजी, 2 घास खाऊन घ्या, मग आराम करा. चला. नाही, नको, इच्छा नाही. अहो, असं कसं? 2 घास खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. नको म्हणलं ना, झोपते मी. कधी कधी असं वाटतं मी का हिचे नखरे सहन करतोय, पण माझे पैसे अडकलेत हिच्याकडे, म्हणून मला शांतपणे सगळं सहन करावं लागतंय. आता हिच्याकडून पैसे काढायचे असतील तर असंच खोटं खोटं प्रेम दाखवावंच लागेल. लालीजी, हो, ऐका माझं. अहो, खरंच 2 घास खाऊन घ्या, म्हणजे बरं वाटेल. पाहिजे तर मी भरवतो तुम्हाला. पैसे पाहिजेत म्हणून माझ्याशी लय गोड बोलू वाटतंय ना? माझी लय सेवा करू वाटते ना? ठीक आहे, मग आता कराच सेवा. अहो लालीजी, अहो तुमच्याशी बोलतो मी, 2 घास खाऊन घ्या. बरं, ठीक आहे, पण मग तुम्ही एक काम कराल? काय? आपल्या दोघांसाठी खोलीतच जेवण वाढून आणाल? लय थकले मी. आणताय ना? इथंच येतो, घेऊन येतो मी. आवरा तुम्ही, कपडे वपडे चेंज करा, मी आलोच घेऊन. आता तुम्हाला दाखवते लालीशी खोटं वागणाऱ्यांची, तिला त्रास देणाऱ्यांची लाली काय अवस्था करते ना. आता दाखवते तुम्हाला. पैशांपुढे माणूस कसा लाचार होतो. देवी सिंग, पैशांसाठी काय काय करावं लागते. मांजर नाही, मी आहे गोपाळ. बोकाय वय यो. अरे हिथं चोरागत स्वयंपाक घरात येऊन काय कुणाची मडी उकारतोयस का काय? अगं काय नाही आजी, ते लालजींसाठी स्वयंपाक गरम करत होतो. लालीजींसाठी जेवण? बायकोच्या तालावर नाचतोयस नाही का? आणि हे सगळं खोट आहे. तुला आहे ना काहीतरी पाहिजे असेल म्हणून गोड गोड बोलतोयस तू ना. बर, मला दूध गरम कर. गॅस संपलाय. अरे मग तिथं चूल आहे, चुलीवर गरम कर की मूड द्या. हा, आणि ना त्या लालीचं जेवण काय कोणाच्या मुडदेव गरम करणार होतास वय? कर गरम, मला दे दूध. करतो. हा गोपाळ, मी तुला एवढ्या शिव्या देते, एवढे पाण्यात बघते का? का? कारण तू त्याच लायकीचा आहेस. अरे तू कुठनं कोण आलायस गोपाळ बनून
कुठला भामटान घरात घुसलाय? तुला काय वाटलं सगळ्यांना गांडातो तसं मला गंडू नको. मी लय पुढची आहे. मी बरोबर ओळखलंय तुला की तू गोपाळ नाहीये. तू ह्या घरातल्यांना फसावतोय, गळ घालतोय, त्यांना गोड गोड बोलून इथं शिरलाय भामटा. ते दूध उतू चाललंय बघ. गॅस बंद कर. तुला कसं कळलं? अरे माझी काय उगत पांढरी झाली नाहीत केस. हा मला दिसत नसलं ना तर वासाने मला बरोबर कळतं. गॅस बंद कर. ठीक आहे, तुझं गरम गरम दूध. हा हा तुझी किरडी, तुझी ठासाळे, तुझी हा तू गोपाळ नाहीये त्याच्यावरनं बरोबर कळलं मला. कारण गोपाळ लहानपणापासून त्याला चांगलं माहितीये की मला दूध आवडत नाही आणि त्याला पण दूध आवडत नव्हतं. आणि तू लगेच दूध घेऊन आला म्हणजे नक्की घावला तू. तू भामट्या गोपाळ नाहीच आहे. तुझी किरडी ठासाळी, तुझी तुझा मुडदा बसवला. तुझं आहे ना आता सगळं एक दिवस सगळं बाहेर काढते आणि तुझा आहे ना हे बुरका आहे ना तर चांगला टारा 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 फाडते बघ. लालीजी, चला गरमागरम जेवण आणलेले. बसा बरं, चला पटकन. बसा. किती करताय हो माझ्यासाठी? ऐका, आता माझ्या बायकोसाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं? घ्या, खाऊन घ्या. मीठच नाही याच्यात. तुम्ही ताटात वाढून नाही आणलं का? ऐका, काय लालीजी, आपण जेवायला बसताना कधी ताटात मीठ घेऊन बसतो का? सांगा बरं. हा विसरलेच, पण आता लागल मीठ, नाहीतर जेवण नाही जाणार. आणता का? आणतो, लगेच आणतो. घ्या लालीजी, मीठ आणले. धावा द्या, काढून देऊ. तुम्हाला वाढू? हे नको नको, मला नको. लोणचं असतं तर जरा मजा आली असती ना. खरे. आणता का? नाही म्हणजे लोणच्याशिवाय जेवणच नाही जाणार. तशी पण इच्छा नव्हती ना माझी. जाणार नाही जेवण. लोणच्यामुळे तोंडाला चव येईल. आलो, घेऊन आलो. गोपाळराव, आता सवय करा माझ्या तालावर नाचायची.